प्रस्थापित मंडळींनी आजवर या तालुक्याला काहीतरी आशेचा किरण नुसतं दाखवत गेले, तो प्रत्यक्षात विकासाच्या माध्यमातून म्हणा किंवा जनतेला जवळ करून तो कधी पूर्णत्वास नेलेला नाही. हो नक्कीच, अजिबात 2.5 वर्ष मंत्रीपद फक्त शोभेचं म्हणून मिरवलं गेलं. मी तर जाहीर सभांमध्ये सांगितलं, कुठलंही एखादं विधायक काम मंत्री महोदयांनी त्यावेळेस आम्हाला दाखवलेलं नाही, आमदारकीच्या काळात दाखवलेलं नाही. फक्त मी एक विरोधी आमदार आहे, मला निधी देत नाही, हे रडगाणं 5 वर्ष त्यांचं चाललं. आणि म्हणून जनतेला देखील जे अपेक्षित असतं एखाद्या लोकप्रतिनिधींकडून, त्यांची त्यांनी पूर्तता केलेली नाही. आपण जर मागचं आम्ही तुमच्या मीडियाच्या माध्यमातूनच बघितलं की तुमची विधानसभेमध्ये मांडलेले 5 वर्षातले प्रश्न अवघे 4, याच्यावरूनच आपला लोकप्रतिनिधी किती ऍक्टिव्ह आहे किंवा नाही हे जनतेला कळलं. आणि म्हणून एक निष्क्रियता असल्यामुळं जनता त्या ठिकाणी उद्विग्न झालेली होती. आणि माझ्यासारखा एका सर्वसामान्य कार्यकर्त्याचा चेहरा महायुतीनं दिल्यामुळं या ठिकाणी हा विजय सुखकर झाला. जनतेनं खूप मोठं प्रेम केलं, विशेष करून आमच्या लाडक्या बहिणींनी मतदान रूपी प्रेम केलं. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांमध्ये धक्कादायक निकाल लागले. यामध्ये नगर जिल्ह्यातील आपण नेवासा मतदारसंघात आलो आहोत. या मतदारसंघामध्ये विद्यमान नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंगे पाटील आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. साहेब, सर्वप्रथम लेट्सअप मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आपण ज्या पद्धतीने निवडणूक लढलात आणि गडाखांना पराभूत केलं, एकंदरीत कशा पद्धतीने निवडणूक राहिली आणि हा विजय मिळवणं शक्य झालं? ही निवडणूक खरं तर नेवासा तालुक्यातले जनतेने हातात घेतलेली होती. आणि आमचा अनेक वर्षांचा संघर्ष या तालुक्यातल्या जनतेला ज्ञात होता. आणि म्हणून सुरुवातीपासून जनतेने ही निवडणूक हातात घेतल्यामुळं ही निवडणूक आम्हाला उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच आम्ही अतिशय सोपी निवडणूक म्हणूनच लढलो. आणि जनतेने निकालात त्याचं परिवर्तन आम्हाला विजय करून केलं. कुठेतरी प्रस्थापितांविरोधात लढा होता, कारखानदारांविरोधात हा लढा होता. कशा पद्धतीने एकंदरीत तुम्हाला यामध्ये संघर्ष करावा लागला आणि विजयाला गवसणी घालता आली? निश्चितपणानं हा लढा प्रस्थापितांच्या विरोधात होता. आणि आमचा पूर्वीपासून संघर्ष प्रस्थापितांच्या विरोधातच आहे. आणि त्याच्यामुळं प्रस्थापित मंडळींनी आजवर या तालुक्याला काहीतरी आशेचा किरण नुसतं दाखवत गेले, तो प्रत्यक्षात विकासाच्या माध्यमातून म्हणा किंवा जनतेला जवळ करून तो कधी पूर्णत्वास नेलेला नाही. आणि म्हणून प्रस्थापितांच्या विरोधात लढत असताना जरी चित्र दिसत असलं की बलाढ्य शक्ती आहेत, निश्चितपणानं आहे, संस्था आहेत, कारखानदारी आहे, सर्व तालुक्यातल्या संस्था, मार्केट कमिट्या, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या ताब्यात आहे. परंतु आम्हाला खात्री होती की ही लढाई सर्वसामान्य विरुद्ध प्रस्थापित आहे. आणि प्रस्थापितांचा पराभव याच्यात निश्चित होता आणि तो जनतेने केला. पण यापूर्वी देखील दोनदा विधानसभा लढलेला, 2004 2009. यापूर्वी देखील तुम्ही गडाखांच्या विरोधात लढला होता, मात्र त्यावेळेस पराभवाला सामोरं जावं लागलं. यावेळेस कसं विजयाचं गणित जुळून आलं? 2024 मध्ये तर खूप लढा अत्यंत तीव्र होता, वेगवेगळे पक्ष, वेगवेगळे उमेदवार. तर मग हे कसे गणित जुळून आले? खरं तर 2024 ची ही निवडणूक, या घडामोडी अतिशय फास्ट झाल्या, कमी वेळेत उमेदवारी जाहीर झाल्या. वरिष्ठ पातळीवर चिन्ह बदलून निवडणूक लढण्याचा निर्णय आमचे वरिष्ठ नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी ही उमेदवारी मिळाली. आणि कमी वेळेमध्ये खरं तर हा संघर्ष आपल्याला त्या ठिकाणी करावा लागला. मी 2004 आणि 2009 दोन विधानसभा केल्या. एक नरेंद्र घुलेंच्या विरोधात विद्यमान आमदार ते असताना त्यावेळेस लढलो. आणि या वेळेसच्या विद्यमान आमदाराच्या विरोधात 2009 ला लढलो. दुर्दैवानं त्यावेळेस आपला पराभव झालता. आणि या तालुक्यातल्या जनतेच्या मनामध्ये सातत्यानं ती खंत होती की एक आपल्यातला सर्वसामान्य कार्यकर्त्याला एकदा आमदार करायचं. आणि गेले अनेक वर्ष या मंडळींकडे खासदार, आमदार, सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था या सर्व ताब्यात असताना कुठलाही
विकासाचं व्हिजन ह्या मंडळींनी पुढे नेलेलं नाही आणि याचा सर्वांचा परिपाक आणि आम्ही जनतेमध्ये सातत्यानं राहून जनतेच्या सुखदुःखामध्ये जनतेच्या विविध विकास कामांच्या माध्यमातून जनतेमध्ये राहिलो आणि त्याचं फलित आम्हाला या 2024च्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी तिरंगी लढत होत असताना 2 आमदार, एक माजी आमदार, एक माजी मंत्री, एक विद्यमान आमदार, त्यांच्या पाठीमागे अजून 2 माजी आमदार होते, असे 3 माजी आमदार आणि एक विद्यमान आमदाराच्या विरोधात ही लढत जनतेने ही निवडणूक हातात घेतल्यामुळे ती सोपी झाली आणि विजयामध्ये परिवर्तन झालं. म्हणजे नेवासा म्हटलं तर की गडाखांचा बालेकिल्ला समजला जातो आणि ज्यावेळेस त्यांना उमेदवारी तर जाहीर झालीच, मात्र महायुतीमध्ये विलंब झाला गेला उमेदवारी जाहीर होताना. तर कुठेतरी गडाखांसाठी ही निवडणूक अत्यंत सोपी होती, मात्र जनतेने त्यांना नाकारलं. काय कारण असू शकतं? खर तर महायुतीची उमेदवारी जाहीर व्हायला वेळ गेला आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं संभ्रमाचं वातावरण होतं. परंतु मला उमेदवार म्हणून खात्री होती की काही झालं तरी प्रस्थापितांच्या विरोधात जनता मतदान पेटीतून रोष व्यक्त करणार आहे आणि म्हणून खर तर मंत्री असताना कुठलाही विधायक विकास काम नाही, जनतेला वेठीस धरण्याचं काम गेले 5 वर्ष झालं आणि त्याचा उद्रेक होऊन आमचा विजय झालेला आहे. विजय होत असताना आमची देखील खूप मोठी जबाबदारी आता वाढलेली आहे आणि ती अपेक्षा जनतेची पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न भविष्य काळामध्ये 5 वर्ष आपण करणार आहोत. आपण बघितलं तर एकंदरीत जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा सुप्रसाद झाला, मात्र महायुतीने एक चांगल्या पद्धतीने घवघवीत यश मिळालं. कुठेतरी पुन्हा एकदा विखे पॅटर्न हा जिल्ह्यामध्ये दिसून आला. तर कशा पद्धतीने नेवासा मतदारसंघामध्ये देखील तुम्हाला विखेंकडून मदत म्हणा किंवा भाजपकडून कशा पद्धतीने एक सहकार्य भेटलं? खर तर मला या मतदारसंघामध्ये महायुती म्हणून खूप मोठी मदत झालेली आहे. आम्ही तिन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, छोटे मोठे नेते आहेत, यांच्या माध्यमातून ती मदत निश्चितपणानं झाली. पालकमंत्री म्हणून आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी देखील पूर्ण ताकद या मतदारसंघामध्ये लावली. खर तर गेल्या 2.5 वर्षामध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर जे विधायक निर्णय महायुतीचं सरकार म्हणून आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून जे निर्णय झाले आणि पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून नेवाशात जे निर्णय होत गेले त्याचा देखील फायदा या निवडणुकीमध्ये झाला. विशेष करून शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सुटले, आमच्या महिला भगिनींसाठी लाडकी बहीण योजना आणली आणि आमचा टक्का या मतदारसंघातला मतदानाचा वाढला आणि ह्या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणून महायुतीचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी निवडून आलेलो आहे. जे माजी आमदार झालेले आहेत, आज जे पराभूत झाले, त्यांच्याकडे देखील मंत्रिपद होतं, तर मतदारसंघात त्या पद्धतीने कामं वगैरे झाली होती का एकंदरीत? हो नक्कीच. अजिबात 2.5 वर्ष मंत्रिपद फक्त शोभेचं म्हणून मिरवलं गेलं. मी तर जाहीर सभांमध्ये सांगितलं, कुठलंही एखादं विधायक काम मंत्री महोदयांनी त्यावेळेस आम्हाला दाखवलेलं नाही, आमदारकीच्या काळात दाखवलेलं नाही. फक्त मी एक विरोधी आमदार आहे, मला निधी देत नाही, हे रडगाणं 5 वर्ष त्यांचं चाललं आणि म्हणून जनतेला देखील जे अपेक्षित असतं एखाद्या लोकप्रतिनिधींकडून त्यांची त्यांनी पूर्तता केलेली नाही आणि निश्चितपणानं या विजयाच्या माध्यमातून ती जबाबदारी माझ्यावरती आलेली आहे. मी एक जमिनीवरचा कार्यकर्ता आहे आणि मी अनेक वर्ष या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये असल्यामुळं प्रत्येक जनतेचं सुखदुःख मला माहिती आहे, त्यांचे प्रश्न माहिती आहेत आणि सुदैवानं रेकॉर्ड ब्रेक मेजॉरिटी आमची महायुतीच्या आमदारांची आलेली आहे. वन वे सरकार त्या ठिकाणी चालणार आहे आणि त्याचा फायदा पुरेपूर या तालुक्याला घेऊन एक विकासाचं व्हिजन डोळ्यासमोर ठेवून आम्ही भविष्य काळामध्ये काम करणार. तुम्ही अनेकदा भाषणांमध्ये टीका टिप्पणी केली होती की जे माजी आमदार आहेत ते विधानसभेमध्ये मतदारसंघातले प्रश्न काही घेऊन जाताना दिसत नाही किंवा तिथे नसतात, तर मग कुठेतरी त्यामुळं नेवासा मतदारसंघाचा विकास खुंटला असं वाटतंय का? हो नक्कीच. आपण जर मागचं आम्ही तुमच्या मीडियाच्या माध्यमातूनच बघितलं की तुमची विधानसभेमध्ये मांडलेले 5 वर्षातले प्रश्न अवघे 4, याच्यावरूनच आपला लोकप्रतिनिधी किती ऍक्टिव्ह आहे किंवा नाही हे जनतेला कळलं आणि म्हणून एक निष्क्रियता असल्यामुळं जनता त्या ठिकाणी उद्विग्न झालेली होती आणि माझ्यासारखा एका सर्वसामान्य कार्यकर्त्याचा चेहरा महायुतीनं दिल्यामुळं या ठिकाणी हा विजय सुखकर झाला. जनतेनं खूप मोठं प्रेम केलं, विशेष करून आमच्या लाडक्या बहिणींनी मतदान रूपी प्रेम केलं, आमच्या तरुणांनी निवडणूक हातात घेतली,
वाडवडिलांची पुण्याई, थोर संत महंतांचे आशीर्वाद आणि आमच्या महायुतीच्या सर्व नेत्यांची एक ताकद आमच्या पाठीमागे उभं राहिली आणि म्हणून हा विजय झालेला आहे. आणि भविष्य काळामध्ये सर्व मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी झटणार आहोत. आता जे 5 वर्ष गेली, जे विद्यमान आमदार होते ते आता पराभूत झाले, तर आता तुम्ही जनतेने तुम्हाला मोठ्या प्रेमाने निवडून दिलं आहे. येणाऱ्या 5 वर्षात एकंदरीत काय विकासाचं विजन असणार आहे? कुठली प्रलंबित कामं आहेत की जी तुम्ही समोर घेऊन ते आता कामं सुरुवात करणार आहात? अनेक या तालुक्याचे खर तर हा तालुका थोर संत महंतांची भूमी आहे. या तालुक्यामध्ये अनेक तीर्थक्षेत्र असे आहेत की ते देशभरामध्ये आणि देशाबाहेर देखील त्या ठिकाणी ते श्रद्धेचं स्थान म्हणून बघितलं जातं. त्यामध्ये आपण ज्या पवित्र भूमीत उभं आहोत ते तीर्थक्षेत्र ज्ञानेश्वर मंदिर, की ज्या ठिकाणी पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली असं पवित्र स्थळ या ठिकाणी आहे. शिंगणापूर सारखं जागतिक पातळीवरती एक श्रद्धास्थान म्हणून नावाजलेलं शिंगणापूर देवस्थान आहे. एक बालाजी देडगाव सारखं देवस्थान आहे. वरखेडच्या माता लक्ष्मी आईचं अनेक देवगडचं एक स्वच्छ सुंदर की महंत भास्करगिरी महाराजांच्या आशीर्वादाने एक देवस्थान या ठिकाणी, अनेक छोटे मोठे देवस्थान या ठिकाणी आहेत. या देवस्थानांचा विकास होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अनेक आमच्या ग्रामीण भागामध्ये दळणवळणाच्या सुविधा नाही, रस्ते नाही, काही ठिकाणी विजेचे प्रश्न आहेत, काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहे, आरोग्य सुविधा अजून कुठेही पोहोचलेल्या नाही, शैक्षणिक सुख सुविधाचा अभाव आहे. हे सर्व प्रश्न खरं तर मोठं काम ते होणार आहे आणि ते काम हातामध्ये घेऊन आपल्याला पुढे जायचं. विशेष करून आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आपला ज्ञानेश्वर मंदिराचा विकास आराखडा त्या ठिकाणी तयार केला आणि तो विधानसभेत मांडला देखील. मी तर म्हणतो माझं भाग्य आहे की आमदार म्हणून विधानसभेमध्ये जात असताना आपल्याला त्या आराखड्याला निधीची तरतूद करून हे मोठं काम, जवळजवळ 700-800 कोटीचं काम, एक तालुक्याचं एक मोठं वैभव त्या ठिकाणी या तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून उभं राहणार आहे आणि राज्यामध्ये आणि देशामध्ये ख्याती ज्ञानेश्वर महाराजांची त्या ठिकाणी पोहोचणार आहे. आणि मी ते माझं भाग्य समजतो की मला जनतेनं आमदार म्हणून आता तिथं पाठवलं. हे प्रश्न सर्व घेऊन मी पुढे उतरणार आहे. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न विचारतो. आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये मंत्रिमंडळाची स्थापना होणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची नावं देखील आता समोर येतील. मात्र कार्यकर्त्यांची एक भावना होती की तुम्हाला देखील मंत्रिपद मिळालं पाहिजे. तर काय वाटतं एकंदरीत कार्यकर्त्यांच्या भावनेला, तुम्हाला मंत्रिपद मिळाल्यानंतर काय अपेक्षा राहणार तुमची? खर तर मंत्रिपद देणं ही महायुतीची सत्ता आलेली आहे. जवळजवळ 3 पक्ष, काही अपक्ष, सर्वांचा विचार करून नेते मंडळींना ते द्यावं लागणार आहे. परंतु निश्चितपणानं नेवासा तालुक्यामधल्या जनतेची, आम जनतेची, माय मावल्यांची एक भावना आहे की आपल्या लोकप्रतिनिधीला आता मंत्रिमंडळात स्थान मिळावं. परंतु हा सर्वस्वी अधिकार आमच्या वरिष्ठ नेत्यांचा आहे. जर वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला तर माझा आतापर्यंतचा प्रशासकीय अनुभव, मी 2.5 वर्ष जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम केलं, 20-25 वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं आणि जनतेमध्ये 25 वर्षापासून मी आहे. तर निश्चितपणानं जर नेते मंडळींनी त्या ठिकाणी संधी दिली तर त्याचा फायदा या जिल्ह्यासह राज्याला, तालुक्याला चांगल्या पद्धतीनं होईल आणि त्या मंत्रिपदाला न्याय देण्याचा मी सातत्यानं प्रयत्न करेन. नक्कीच. निष्क्रिय आमदारांच्या कारभारामुळे येणाऱ्या 5 वर्षात तो बॅकलॉग आम्ही भरून काढू, असं ठाम मत नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गिरीश सोबत मी प्रवीण सरवसे, लेट्स अप मराठी, अहमदनगर.